मॉर्निंग, स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये। आज सकाळी आंघोळ वगैरे झाली, म्हणलं पहिलं आहे ते स्किन केअर करावं। तर स्किन केअर करण्यासाठी मी आले होते इथं। माझा जो मेकअपचा आरसा आहे, माझा जो सेटअप आहे तो इथंच आहे, ज्या रूममध्ये आम्ही काम करतो त्यासाठी मला आहे ते इथंच यावं लागतं। तर तुम्ही पाहू शकता, पहिला आहे ते मला थोडंसं प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम झालेला आहे। इथं आहे ते पिगमेंटेशन आहे, त्यासाठी मी सकाळी उठल्या स्किन केअर करून घेते, म्हणजे हे सिरम लावून घेते। मी रात्री झोपताना सुद्धा लावते आणि सकाळी सुद्धा लावते, कारण हे दोन्ही टाईम लावते। मी कुठं उन्हात बाहेर जात नाही आहे, त्यासाठी मी हे दोन्ही टाईम लावते। जर तुम्ही उन्हात बाहेर जात असाल तर हे फक्त एकच टाईम तुम्ही लावा, संध्याकाळी रात्री फेस वॉश करायचं आणि नंतर लावायचं। खूप छान रिझल्ट आहे। कोजिक ॲसिडचं डार्मा टच सिरम आहे, तर मला खूप छान रिझल्ट मिळालेला आहे, म्हणजे खूप फरक वाटतोय मला तरी सध्या। त्यासाठी मी हेच वापरते आणि मी आता सध्या वापरायला चालू केलेलं आहे। याचंच मी फेस वॉशसुद्धा वापरायला चालू केलेलं आहे। तर तुम्ही पाहू शकता इकडं किती काम पडलेलं आहे। आता तुम्ही म्हणता हे रोज रोज पॅन्टीचंच काय दाखवते, आता पॅन्टीचंच काम चाललंय तर पॅन्टीचंच दाखवणार ना, कारण हे पॅन्टीचं जोपर्यंत काम उरकत नाही आहे तोपर्यंत माझं आहे ते हेच काम दाखवणार आहे। इकडं आहे त्या पॅन्टी झालेल्या आहेत, भरपूर काम आहे। इकडं आहे ते मला टी शर्टचं काम करायचं आहे। यांचं पण आज फोन आला होता, लवकरात लवकर काम करायला लावले। तर चला, तर आता पहिलं तर काहीतरी खाऊन घेऊ, कारण सकाळी उठले आणि चहा बिस्किट खाल्लेला आहे। मी मायराला आंघोळ करून झोपवलं आणि म्हटलं आता काहीतरी खावं, तर मी भात केलेला आहे, रात्रीची भाजी आहे, चपाती आहे। तुम्ही पाहू शकता मी भात केलेला आहे। हे आहे ते चणे आणि वटाणे मी मायरासाठी बॉईल केलेत, मायरासोबत मी पण। आणि इकडे आहे ते भाजी अंड्याची, रात्रीची आहे ती डाळसुद्धा आहे। आता आहे ते मला स्वयंपाक करायची अजिबात सुद्धा गरज नाही आहे, कारण रात्रीचं जेवण आहे ते भरपूर आहे, आम्हाला दोघांना पण पुरेल असं हे जेवण आहे। तर आता बरेच जण म्हणतात या रॅकवरती तो किराणा का ठेवते आणि एका साईडला आहे ते कपडे का ठेवते, तर तुम्हाला सांगते ही रॅक आहे ती मी किचनमध्ये ठेवलेली आहे आणि यासाठीच ठेवलेले आहे, कारण एक साईडला मी किराणा ठेवते। इकडं आहे ते मी वॉशिंग मशीन इथं शेजारी ठेवलेली आहे, त्यासाठी धुतलेले कपडे म्हणा, न धुतलेले कपडे म्हणा, निरमा पावडर म्हणा, हे सगळं मी एका साईडला ठेवते। फक्त इथं बसत नाही, मी इकडं पण किराणा हा ठेवलेला आहे, इकडं पण मी किराणा वगैरे ठेवते, कारण मी किचनमध्ये छोटंसं किचन हॉल आहे ते थोडासा मोठा केलेला आहे, त्यासाठी किचनची जागा कमी पडते, म्हणून मी इथं हे ॲडजस्ट करते। मध्येच मी बेसिंग जवळ असल्यामुळं मध्येच मी वॉशिंग मशीनसुद्धा लावलेली आहे। इकडं आहे ते खूप मोठा हॉल आहे, पण मी हॉल हा मुद्दामून मोठा ठेवलेला आहे, कारण इकडं आहे ते मायरा खेळत असते। मी इथं शेजारी माझी कामाची रूम आहे, या कामाच्या रूममध्ये मी काम करत असले तरी दरवाजा लावला तर इकडं हा जो आहे तो मेन दरवाजा आहे, इकडं जर दरवाजा लावला, मी इथं काम करत असली तरी हॉलमध्ये आहे ती मायरा आरामशीर खेळू शकते। त्यासाठी तिची खेळणी वगैरे इथं हॉलमध्ये दिवसभर पसारा असतो, ही एक खेळण्याची रूम म्हणूनच मी वापरते। हॉल हा फक्त नावाला आहे, कारण इथं मी मायराला खेळायला लावते आणि तिने किती पसारा केला तरी मला इथं काहीच वाटत नाही आहे, कारण तिच्यासोबत खेळायला हे कोणीच नाही, ती एकटीच खेळते। हा दरवाजा जर उघडला तर लगेचच आहे ते आपला रस्ता येतो, त्यासाठी आम्ही हा दरवाजा आहे तो उघडत नाही, कारण मायरा छोटी आहे आणि मायरावर लक्ष ठेवायला, मी जर कामात असले तर मायरावर लक्ष ठेवायला कोणी नसतं, त्यासाठी मी तो दरवाजा अजिबातसुद्धा उघडत नाही। 2-3 दिवस मी खूप कामाच्या धावपळीत माझे हेअर आहे ते खूप ऑइली झाले होते, त्यासाठी असे चिपचिप झाले होते, त्यासाठी म्हटलं की आज गुरुवार आहे, हेअर पण वॉश करावं। हेअर वॉश वगैरे केलं, स्किन केअर केलं, भाजीचं आणि स्वयंपाकाचं तर रात्रीचंच होतं। आता मिस्टर येतील, आता जेवण वगैरे करून घ्यायचं। मायरा पण झोपलेली आहे, तर मायरा झोपलेली आहे तोपर्यंत मी आता हे काम करणार आहे। इकडे बेडरूममध्ये आहे ती मायरा झोपलेली आहे, कारण मायराला आहे ती मी बेडरूममध्येच झोपवते, तिला पूर्ण अंधार लागतो, अंधार केल्याशिवाय ती झोपत नाही, त्यासाठी मी खिडक्यांचे पडदे आहेत ते ओढून घेतलेले आहेत, पूर्ण रूममध्ये अंधार केलेला आहे आणि मग नंतर मी तिला झोपवलेलं आहे। इथं आहे ते मी लावणार आहे माझ्या नाईटच्या कामाचा सेटअप, म्हणजे कॅम्प्युटरचा सेटअप, कारण आता शॉप बंद झालेलं आहे, कॅम्प्युटर मी घरी आणलेलं आहे, शॉपवरती मी काम करत नाही, तर आता मी इथं सेटअप लावणार आहे। इथं
सेटअप यासाठी लावणार आहे कारण मला मायराला पण बघावं लागलं. तर फायनली मी माझा सेटअप लावलेला आहे. तुम्ही पाहू शकता खूप छान असा छोटासा जागेत मी सेटअप लावलेला आहे. कारण की मी मागे पुढे टेबल घेईन. आता माझ्याकडे मोठे मोठे 2 काउंटर आहेत. कम्प्युटर टेबल पण आहे पण तो खूप मोठा आहे आणि हेवी आहे. त्यासाठी मी राहायला वरती आहे. वरती मी आणू शकत नाही आहे. त्यासाठी खाली मी गाळ्यातच ठेवलेलं आहे. म्हणजे जिथं माझं शॉप होतं तिथंच मी ठेवलेलं आहे. आज उद्या मी म्हणजे मला थोडंसं मी घेईन छोटा मोठा एखादा टेबल छोटाच घेईन. कारण मी बेडरूममध्येच ठेवलेला आहे. कारण मला बेडरूममध्ये ह्यासाठी ठेवलेलं आहे. नाईटला माझी ड्युटी असते. मायरा जर झोपलेली असेल तर मला नाईटला तिला पटकन म्हणजे जागी झाली तर पटकन उठून घेता येईल. मायराचंच आणि कॅम्प्युटरच्या सेटअपमध्ये एवढा अंतर ठेवलेलं आहे मी. इथं आहे तो मायराचा बेड आहे. इथं कॅम्प्युटरचा सेटअप ठेवलेला आहे. म्हणजे मी कसं जवळच मायराला पाहून मला करता येतं. या आज संध्याकाळी मिस्टरांनी काम करायचं ठरवलं कारण कालचा व्हिडिओ बघून त्यांना बरेच जण बोलले. कारण ते ज्या कामावरती जातात तिथले जण बरेच मला जॉईन आहेत. त्यांनी पण मला सांगितलं की बाबा म्हणजे त्यांना सांगितलं की बाबा बायको तुझी एवढं काम करते थोडंफार मदत करत जा. त्यासाठी मग आज डोक्यात घेतलं आणि आज खरोखरच रात्री 12 वाजेपर्यंत त्यांनी काम केलं. तर पॅन्टीचं आहे ते पॉकेट लावायचं काम करत होते. किती सोप्या पद्धतीने पॅन्टीचे पॉकेट लावतात ते तुम्ही पाहू शकता. 2 टक्स असतात. त्या टक्सला तर पॉकेट फक्त वरनं जॉईन करायचं आणि मध्ये आहे तो आपण जॉईन केलेला आहे तिथं फक्त असे टक्स देऊन घ्यायचे जेणेकरून आपण जेव्हा पॉकेट आतमध्ये फोल्ड कराल तेव्हा तिथं आहे तो असं चुन्या वगैरे पडणार नाही. एकदम छान फिनिशिंग येईल. त्यासाठी तुम्ही पाहू शकता कसं फोल्ड केलं की ऑटोमॅटिक म्हणजे सेप बनला. आता वरनं आहे ती दाब सिलाई द्यायची. दाब सिलाई दिली की आपलं पॉकेट आहे ते एकदम रेडी आहे. तर तुम्ही पाहू शकता किती छान असं आणि एकदम पटपट होतं. प्रत्येकाची ट्रिक ही वेगळी असते पॉकेट लावायची. माझी ट्रिक वेगळी आहे, यांची ट्रिक वेगळी आहे. जसं ह्या पद्धतीने हे बनवतात तसं मला बनवता येत नाही आणि जी मी पद्धत वापरते माझ्या पद्धतीने यांना बनवता येत नाही. काम तेच आहे पण बनवण्याची टेक्निक आहे ती थोडीशी वेगळी आहे. तर तुम्ही पाहू शकता हे वरून आहे ते असं एक सिलाई मारतात आणि तिथं लेबल वगैरे सिंगल मशीनवरच लावतात. हिथं आहे ती मी टाईम वाचवते. मी ही सिलाई मारत बसत नाही. मी डायरेक्ट जॉईन करताना डायरेक्ट ओव्हरलॉक करते. त्यासाठी माझा टाईम हा जास्त वाचतो. आणि तुम्ही पाहू शकता किती छान हा त्यांनी पॉकेट वगैरे लगेच तयार केलं. त्यांनी हात पण घालून दाखवलं. ही आहे ती आपली एक साईडची बाजू आहे. मायरा आहे छान खेळत आहे. तिला काय कोणाचं घेणं देणं नसतं. मम्मी पप्पा खुश आहेत म्हणल्यानंतर ती पण खुश आहे. आम्ही जर थोडंसं भांडायला लागलो की ती मला गप म्हणते, माझ्यापाशी येते वरडते, तिच्या बाबापाशी जाती वरडते. अशी ही आमची क्यूट गर्ल आहे मायरा. ती छान अशी खेळत असते. बॉबिन वगैरे भरले आणि पॉकेट आहेत ते त्यांना थोडेसे कमी पडत होते. ओव्हरलॉकवरती ते कपडा पण कमी होता त्यासाठी ओव्हरलॉकवरती तुकडे जॉईन करून ते पॉकेट बनवत होते. तर तुम्ही पाहू शकता मी त्यांना पॉकेट वगैरे तुम्हाला दाखवलं ते कसे बनवतात. मी स्पेशल एक व्हिडिओ बनवेन पॉकेट कसे बनवायचे आणि पॉकेटची कटिंग कशी करायची स्पेशल व्हिडिओ बनवेन. सध्या आहे तो खूप लोड आहे त्यासाठी मला जास्त शूट पण घेता येत नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता पूर्ण म्हणजे पॉकेट कसं बनवायचं आणि पॉकेट कसं लावायचं ह्याच्यावर सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. प्रत्येक एक स्टेप मी तुम्हाला सांगेन. पण आत्ता सीझन आहे त्यासाठी एवढं काही मला जमणार नाही आहे. जसं जमल तसं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. जर कोणाला हा बिझनेस करायचा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्यासोबत नक्की कॉन्टॅक्ट करा. मी हे काम तुम्हाला एकदम फ्रीमध्ये शिकवेन आणि हे काम मी तुम्हाला घरी बसून देईन. तर असा होता माझा आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून जास्तीत जास्त मला सपोर्ट करा. छान असं त्यांनी काम केलं पण रात्री 9:30 वाजता मी म्हटलं अगोदर जेवण करून घ्या. खूप काम करताय तुम्ही आणि मला खूप छान वाटलं. त्यासाठी अंड्याची भाजी, कांदा, डाळ भात आणि चपाती असं हे जेवण होतं. काळ्या मसाल्यातली भाजी केली होती अंड्याची. खूप छान झाली. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.